ए ऋतू, जायचं आहे ना दगडूशेठ गणपतीला? हा, मग कधी? किती वेळ झाला झोपलायस? अरे 10 वाजले की. चल लवकर उठ. चल उठ लवकर, आंघोळ कर. आंघोळ झाली ना? आवर पटकन, कपडे घाल. चल मस्तपैकी गरमागरम पोहे खाऊन आता जाऊया. कुठे जायचं रे तू? चलो फिर निकलते है दगडूशेठ गणपती. गणपती बघितलं कुठं कुठं जायचं रे तू? गणपती बघितलं हॉटेलला झाल्यावरून तो चल. हो हे चल रे. आज गुरुवार 4 सप्टेंबर. दगडूशेठ गणपतीला जायचं प्लॅनिंग केलं होतं आणि फायनली आता आम्ही दगडूशेठ गणपती दर्शनासाठी निघालो आहोत मित्रांनो. आज तर बिलकुल पावसाचं वातावरण दिसत नाही आहे, त्यामुळे मस्तपैकी गणपतीचं दर्शन घेता येईल. मित्रांनो, बघतच असाल तुम्ही, आता आम्ही वडगाव चौकातून सिंहगड रोड मार्गे निघालो आहोत. या व्हिडिओमध्ये ज्या कोणाचा चेहरा आला असेल आणि जो हा व्हिडिओ पाहत असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये हाय करा. इकडे गाड्या दिसत आहेत. मित्रांनो, सिंहगड रोडवरच्या नवीन ब्रिजवरून आम्ही आता निघालो आहे. हा नवीन ब्रिज झाल्यापासून ट्रॅफिकचं प्रमाण खूपच कमी प्रमाणात झालं आहे. या ब्रिजवरून जाताना खूपच मस्त वाटत आहे मित्रांनो. आज पावसाचं वातावरण पण नाही आहे, तर बघूया पुढे ट्रॅफिक कुठं कुठं लागतं आहे. बघा ऋतुराज किती मस्त बसला आमच्या दोघांच्या मध्ये. मित्रांनो, मला असं वाटतंय सारसबागपासून आम्हाला ट्रॅफिक लागेल. आत्ता इथे तरी कुठेच ट्रॅफिक दिसत नाही आहे आणि याला तर कधी एकदा दगडूशेठ गणपतीला पोचतोय असं झालं आहे. आता आम्ही लवकरच सारसबाग गणपतीजवळ पोहोचत आहोत. आजचा गणपतीचा 8वा दिवस आहे. आता फक्त 3च दिवस राहिले आहेत गणपती विसर्जनाला. मला तर वाटतंय खूप गर्दी असणार गणपतीच्या दर्शनासाठी. तर मित्रांनो, आत्ताच आम्ही सारसबाग गणपतीजवळ पोचलो आहोत. अजून 15 ते 20 मिनटं लागतील दगडूशेठ गणपतीजवळ पोचायला. मित्रांनो, जर तुम्ही 4 व्हीलर किंवा 2 व्हीलर गाडी घेऊन गणपती दर्शनासाठी जायचं प्लॅनिंग केलं असेल तर मंडईमध्ये हे खूप मोठे असे पार्किंग आहे आणि इथेच तुम्ही गाडी पार्क करा. गाडी इथे पार्क केल्यावर तुम्ही कसलं टेन्शन घ्यायचं नाही मित्रांनो. आणि फायनली आम्ही काही मिनटातच गणपतीच्या जवळ पोचणार आहोत. मित्रांनो, इथे एक प्रॉब्लेम झाला आहे. दगडूशेठ गणपती समोरील रोड बंद केला असल्यामुळे आम्हाला आता तुळशीबाग मार्गे गणपती दर्शनासाठी जावे लागणार आहे. आणि तुम्हाला तर माहीतच आहे, तुळशीबाग म्हणजे खूप मोठ्या गर्दीतून आम्हाला जावं लागणार आहे. आम्ही आता तुळशीबाग गणपतीजवळ आलो आहोत.
आणि खूप सुंदर असं गणपतीचं डेकोरेशन केलं आहे. मित्रांनो, फायनली आता आम्ही दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी रांगेत उभे राहिलो आहे. खूप मोठ्या रांगेत ऋतुराज दर्शनासाठी भर उन्हात उभा राहिला आहे. दरवर्षीप्रमाणेच यावर्षीही दगडूशेठ गणपतीने सुंदर असं मंदिर बनवले आहे. तर सर्व गणेश भक्तांनो, तुम्ही या व्हिडिओच्या मार्फत दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेऊ शकता. कारण आता आम्ही दगडूशेठ गणपतीच्या गाभाऱ्यात पोचलो आहोत. ऋतुराजला विचारूया आपण, कसं वाटतंय ऋतुराज तुला या दगडूशेठ गणपतीच्या मंदिरात आल्यावर? चांगलं वाटतंय. तर गणेश भक्तांनो, आपण कोणी कोणी असे या रांगेत उभे राहून दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेतले आहे, तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये यस टाईप करा. आम्ही गणपतीच्या अतिशय जवळ चाललो आहोत. गणपतीसाठी तोरण वाहणार आहे. ऋतुराज गणपतीच्या जवळ जाण्यासाठी खूप उत्सुक आहे. त्याला असं वाटते कधी आम्ही जवळ जाऊन दर्शन घ्यावं. बघा, ऋतुराज इकडे तिकडे बघत बसलाय. हॅलो ऋतू. गणेश भक्तांनो, तुम्हाला या व्हिडिओमार्फत दगडूशेठ गणपतीचे दर्शन मिळाले असेल तर या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. आपणा सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी मिळून या गणपतीचं दर्शन घ्यावं. या गाभाऱ्यात प्रचंड गर्दी आहे आणि या गर्दीतूनच या गणपतीचं अगदी जवळून दर्शन झालं याचा खूप आनंद आहे. दर्शन झाल्यावर आम्ही आलो आहे आता अर्चना प्युअर व्हेज या हॉटेलमध्ये. या हॉटेलमध्येही आम्ही रांगेत उभे राहिलो आहे. प्रचंड अशी गर्दी या हॉटेलमध्ये आहे मित्रांनो. आता जवळपास 1:45 वाजले आहेत आणि ऋतुराजलाही खूप भूक लागली आहे. जवळपास 10-15 मिनटानंतर फायनली आमचा नंबर आलेला आहे आणि आता आम्ही हॉटेलमध्ये जेवणासाठी निघालो आहोत. तर ऋतूने मागवली मँगो मस्तानी आणि मसाला डोसा आणि आमच्यासाठी स्पेशल पनीर शाही मसाला, रोटी आणि राईस. तर 10 ते 15 मिनटातच जेवण आमच्यासमोर आलेलं आहे आणि लवकरच जेवण उरकून आम्ही जाणार आहे पुढच्या प्रवासासाठी. मस्त एकदम टेस्टी जेवण आहे. ऋतुराजची फेवरेट मँगो मस्तानी, त्याला खूप आवडते. मँगो तर मित्रांनो, मस्त असे जेवण झाले आहे आणि आता आम्ही निघालो आहोत समोरील बाबू गेनू गणपती डेकोरेशन पाहायला. तर हे गणपती डेकोरेशन पाहून आम्ही डायरेक्ट घरी जाणार आहोत. घरी जातानाही प्रचंड गर्दी आहे मित्रांनो आणि या गर्दीतून जातानाही आपल्याला दिसत आहे जिल्हा मारुती मंडळाने तयार केलेला सुंदर असा देखावा आपणास दिसत आहे. खूप मस्त डेकोरेशन केलं आहे या मंडळाने. मित्रांनो, आता आम्ही 10 ते 15 मिनटात घरी पोचणार आहे. घरी पोचल्यानंतर करणार आहे व्हिडिओ एडिटिंगचं काम.
आणि हा व्हिडिओ जर आपणास आवडला असल्यास आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच.